हा प्रश्न मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरवर सीईटी 2019 ला आलाय. इफ ए सर्क्युलर कॉइल ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर having 10 turns carries a current 0.2 ampere, then magnetic moment of the coil is option A 5.65 into 10 raised to minus 3 ampere meter square, option B 6.56 into 10 raised to minus 3 ampere meter square, option C 4 into 10 raised to minus 3 ampere meter square, and option D 3.5 into 10 raised to minus 3 ampere meter square. आपल्याला काय दिलंय तर ही कॉइल आहे, हिची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे मीटर मध्ये 3 into 10 raised to minus 2 मीटर, आणि आपल्याला पुढे r स्क्वेअर लागणार आहे, तो येणार आहे 9 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. मग आता त्या कॉइलला किती टर्न आहे तर दॅट इज हॅविंग 10 टर्न्स, याला 10 टर्न्स आहे. यातून जाणारा जो करंट आहे हा करंट आहे 0.2 एंपियर. त्याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपल्याला काढायची आहे. काय फॉर्म्युला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा तर n into I into A, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया ऑफ दॅट कॉइल. मग त्या कॉइलचा एरिया कोणत्या फॉर्म्युल्याने मिळणार आहे आपल्याला पाय r स्क्वेअर. मग टर्न टाकले 10, करंट टाकला 0.2 एंपियर, आणि पायची किंमत 3.14, आणि r स्क्वेअरची व्हॅल्यू किती टाकली 9 into 10 raised to 4. आता या 0.2 ला 2/10 करायचं की जेणेकरून हे 10 आणि हे 10 काय झाले कॅन्सल झाले, आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 56.5 into 10 raised to minus 4. पण आपल्याला ऑप्शन काय दिलाय 5.65 into 10 raised to minus 3. मग याला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर हे उत्तर येणार आहे की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.